Good morning, friends. Myself Sujay sir from Mechanical Engineering Department. Now today we are studying about the second year Mechanical Engineering subject known as a Mechanical Engineering material, in which we are studying about the pack carburizing as well as gas carburizing, and also the advantages and disadvantages about the gas carburizing and liquid carburizing process, and advantages about the liquid carburizing process, and also the advantages about the disadvantages about the liquid carburizing process. These are the topics are studied in this lecture. In last lecture, we are studying about the case hardening method. In a case hardening method, we are studying about the carburizing method. In a carburizing method, the definition about the carburizing method, the process about the carburizing method, and also the advantages about the carburizing method, and also the typical uses of the carburizing method for the case hardening method are studied in last lecture. Now in this lecture, we are studying about the next carburizing method as a pack carburizing method, and also the gas carburizing method and liquid carburizing method. These are the three topics are studied in this lecture. तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं तर त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर केस हार्डनिंग मेथड जी आहे त्याचा स्टडी केला होता. मग त्या केस हार्डनिंग मेथडमध्ये जी कार्बोरायझिंग मेथड जी आहे की नाही, कार्बोरायझिंग केस हार्डनिंग मेथड जी आहे तर त्याबाबत आपण काय केलं तर मागच्या लेक्चरला जाणून घेतलं होतं. मग त्यामध्ये काय काय बघितलं होतं आपण तर कार्बोरायझिंग मेथडमध्ये डेफिनेशन अबाउट द कार्बोरायझिंग मेथड, नेमकी डेफिनेशन काय आहे तुमच्या कार्बोरायझिंग मेथडची ती आपण बघितली. त्याचबरोबर तिची प्रोसेस काय आहे कार्बोरायझिंग मेथडची तीही आपण बघितली, आणि ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस अबाउट कार्बोरायझिंग मेथड आहे की नाही. कार्बोरायझिंग मेथडच्या ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेसही आपण काय केले मागच्या लेक्चरला बघितले होते. त्याचबरोबर टिपिकल युजेस ऑफ द कार्बोरायझिंग मेथड, आपण कोणत्या मटेरियलवर ती कार्बोरायझिंग मेथड आपण करू शकतो हे आपण काय केलं तर मागच्या लेक्चरला बघितलं होतं आहे की नाही. आता आपल्याला हे जे आजचं जे लेक्चर जे आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचा स्टडी करायचा आहे तर कार्बोरायझिंग मेथडचा स्टडी करायचा आहे. पण कोणत्या तर पॅक कार्बोरायझिंग मेथड, सेकंड वन ॲज अ गॅस कार्बोरायझिंग मेथड, त्याचबरोबर लिक्विड कार्बोरायझिंग मेथड, या तीन गोष्टींचा स्टडी जो आहे. Now in this lecture we are studying about the carburizing method. In a carburizing method, it involves packing carburizing. Okay, these are the second point about the pack carburizing method. It involves packing the component into case iron or steel boxes along with the carburizing material so that a space of approximately 50 mm exist. ही जी पॅक कार्बोरायझिंग मेथड जी आहे तर ही कशी केली जाते, इट इन्व्हॉल्व द पॅकिंग बाय युझिंग द पॅकिंग थ्रू काय केली जाते ही कार्बोरायझिंग मेथड केली जाते. मग ती कशी केली जाते तर जो कॉम्पोनंट जो आहे की नाही, ज्याला आपल्याला काय करायचं आहे कार्बोरायझिंग प्रोसेस याच्यावर करायची आहे, तो कॉम्पोनंट जो आहे तो काय केला जातो कास्ट आयरन और स्टील बॉक्सेस अलॉंग विथ द कार्बोरायझिंग आहे नाही. कास्ट आयरन किंवा स्टील बॉक्समध्ये तो काय केला जातो ठेवला जातो अलॉंग विथ द कार्बोरायझिंग मटेरियल सो द स्पेस ऑफ द अप्रॉक्सिमेटली 50 mm, आणि त्याच्यामध्ये जो स्पेस जो आहे तर तो किती ठेवला जातो 50 mm अप्रॉक्सिमेटली ठेवला जातो. तर अशा प्रकारची ही पॅक कार्बोरायझिंग मेथड थ्रू काय केलं जातं त्याला कार्बोरायझिंग केलं जातं तुमच्या कॉम्पोनंटला. त्याच्यानंतर जी गॅस कार्बोरायझिंग प्रोसेस जी आहे तर गॅस कार्बोरायझिंग प्रोसेसमध्ये मोस्ट ऑफ्टन मिथेन जी गॅस कार्बोरायझिंग प्रोसेस जी आहे ही काय आहे थर्ड नंबरची कार्बोरायझिंग प्रोसेस आहे. ह्या ज्या गॅस कार्बोरायझिंग प्रोसेसमध्ये मोस्ट ऑफ्टन मिथेन CH4 इज यूज ॲज अ कार्बोरायझिंग गॅस.
गॅस कार्बोनायझिंग प्रोसेसमध्ये जे मीडियम यूज केलं जातं ॲज अ कार्बोनायझिंग करण्यासाठी जे मीडियम यूज केलं जातं तर ते कोणतं असतं तर मिथेन गॅसचं कार्बोनायझिंग तिथं केलं जातं आहे की नाही. मिथेन इज यूज ॲज अ कार्बोनायझिंग गॅस आहे की नाही. मिथेन जो आहे गॅस तो ॲज अ कार्बोनायझिंग प्रोसेस करण्यासाठी मोस्ट ऑफली यूज केला जातो. मिथेन इज मिक्स विथ अ कॅरियर गॅस टू अवॉइड सूट फॉर्मेशन ऑन कंपोनंट. जे मिथेन जे आहे ते काय होतं इज मिक्स विथ अ कॅरियर गॅस आहे की नाही. अदर गॅसेसची ते काय होतं मिक्स होतं टू अवॉइड सूट फॉर्मेशन आहे की नाही. एक प्रकारचं सूट फॉर्मेशन त्याच्यामध्ये अवॉइड होतं ऑन कंपोनंट. डिझायर कार्बन पोटेन्शियल इज मेंटेन बाय ॲडजस्टिंग द रिॲक्शन इक्विलिब्रियम इन फर्नस ॲटमॉस्फिअर. एक प्रकारचं फर्नेस ॲटमॉस्फिअरनुसार ते काय केलं जातं त्याच्यामध्ये एक प्रकारची रिॲक्शन घडून आणली जाते. इक्विलिब्रियम रिॲक्शन घडून आणली जाते आहे की नाही. ॲडजस्टिंग करून त्याच्यामध्ये एक प्रकारची इक्विलिब्रियम रिॲक्शन घडून आणली जाते आणि अशा प्रकारची गॅस कार्बोनायझिंग प्रोसेस त्याच्यावर केली जाते. आणि हे जे प्रोडक्शन जे आहे हे मास ऑफ प्रोडक्शन केलं जातं त्याच्यामध्ये आहे की नाही. मास ऑफ प्रोडक्शन त्याचं होतं आणि जास्त प्रमाणात काय केलं जातं प्रोडक्शन केलं जातं आहे की नाही. अशा प्रकारची काय आहे ही तर गॅस कार्बोनायझिंग प्रोसेस आहे. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत लिक्विड कार्बोनायझिंग. आणि आता ही जी लिक्विड कार्बोनायझिंग प्रोसेस जी आहे तर ही कशी असते बघा. इट इज एम्प्लॉयड फॉर हॅलो केसेस. ही जी लिक्विड कार्बोनायझिंग प्रोसेस जी आहे तर ही कशी केली जाते. इट इज एम्प्लॉयड फॉर हॅलो केसेस ओके. हॅलो केसेसनुसार ती काय केली जाते केली जाते. डन इन अ बाथ. Then we study about the liquid carbonizing. It is the employ for the halo cases. ही जी लिक्विड कार्बोनायझिंग प्रोसेस जी आहे ही कशावर केली जाते तर हॅलो केसेस मटेरियल जे आहे त्याच्यावर ही काय केली जाते मोस्ट ऑफली केली जाते. डन इन अ बाथ कंटेनिंग 20 to 50%. आणि जो पार्ट जो आहे किंवा जो कंपोनंट जो आहे तो काय केला जातोय तर 20 to 50% तो काय केला जातोय तर बाथमध्ये काय करून ठेवला गेलं बाथमध्ये काय केला जातोय डीप करून ठेवला जातोय. NaCN 40% and Na2CO3 and varying amount of NaCl है की नाही. NaCl and Na2CO3 varying amount of NaCl. This cyanide which is heated to a temperature of 817 to 950 डिग्री सेल्सिअस है की नाही. याच्यामध्ये काय केलं जातं ह्या लिक्विड कार्बोनायझिंग प्रोसेसमध्ये दिस सायनाइड रिच इज हिटेड टू अ टेम्परेचर ऑफ 870 to 950 डिग्री सेल्सिअस. ह्याच्यामध्ये ते लिक्विड जे आहे तर ते 870 ते 950 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय केलं जातं हीट केलं जातं सायनाइड. इक्वेशन 2NaCN प्लस 2CO2 त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे Na2CO3 प्लस 2N प्लस CO. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय केलं जातं आहे कन्व्हर्जन केलं जातं आहे. विच टू चूज. आपण का चॉईस करू कोणती गोष्ट चॉईस करू शकतो. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द केस विच आर डिझायर्ड. म्हणजे जशा आपल्याला काय लागत आहेत तर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहिजे आहेत आपल्या केसच्या आपल्या ऑब्जेक्टच्या आपल्या कंपोनंटला. त्यानुसार तुम्ही काय करू शकता तर हार्डनिंग जी आहे ती काय करू शकता चॉईस करू शकता. इक्विपमेंट अवेलेबल. मग इक्विपमेंट कोणकोणते अवेलेबल असणं गरजेचं आहे तेही बघणं गरजेचं आहे. द क्वालिटी ऑफ पार्ट विच इज टू बी हँडल. आणि कशा प्रकारचा क्वालिटी ऑफ पार्ट तुम्हाला काय करायचं आहे हँडल करायचं आहे त्याचंही आपण काय करू शकतो एक प्रकारे चॉईस करू शकतो. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत नाइट्राइडिंग.
तर नायट्रायडिंग म्हणजे काय नेमकी? ओके, तर नायट्रायडिंगचं प्रिन्सिपल काय आहे? एक मिनिट हा. तर एवढंच आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चरला बघणार आहोत की नायट्रायडिंग म्हणजे काय. द प्रिन्सिपल अबाउट द नायट्रायडिंग. स्टील इज एक्सपोज्ड टू nitrogenous atmosphere NH3 is equal to N plus 3H at 525 to 550 degrees Celsius. The nascent nitrogen react with the various allowing element in a steel, example aluminum, chromium etc., molybdenum etc. This nitriding layer form on the surface is very hard. The quenching is done. ही नायट्रायडिंग केस हार्डनिंग मेथड जी आहे त्याचं प्रिन्सिपल कसं आहे? इट इज स्टील इज एक्सपोज टू नायट्रोजनस ॲटमॉस्फिअर. मग याच्यामध्ये जे स्टील मटेरियल जे आहे तर ते काय केलं जातं? ते एक्सपोज टू नायट्रोजनस ॲटमॉस्फिअरशी ते काय केलं जातं? मिक्सअप केलं जातं, आहे की नाही? मग त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा. NH3 इज इक्वल टू, त्याचं सेपरेशन कसं केलेलं आहे? N+3H ॲट किती डिग्री सेल्सिअसला ते काय होतं? सेपरेशन त्याचं होतं आहे ॲट 525 ते 550 डिग्री सेल्सिअसला त्याचं काय होतं? सेपरेशन होतं आहे की नाही? त्याला आपण काय म्हणतो? नायट्रायडिंग केस हार्डनिंग मेथड असं म्हणतो, आहे की नाही? द नेसंट नायट्रोजन रिॲक्ट विथ द व्हेरियस अलोविंग एलिमेंट. जे नेसंट नायट्रोजन मटेरियल जे आहे की नायट्रोजन कशाशी रिॲक्ट होतोय? तर व्हेरियस अलोविंग एलिमेंटशी, स्टीलच्या अलोविंग एलिमेंटशी तो काय होतोय? रिॲक्ट होतोय इन अ स्टील, आहे की नाही? स्टीलच्या अलोविंग एलिमेंटशी तो काय होतोय? तर रिॲक्ट होतोय. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम असेल, मॉलिब्डेनम असेल, क्रोमियम असेल. जे नायट्रायडिंग तो काय होतोय? ते नायट्राइड होत आहेत. म्हणजे ते कशाशी रिॲक्ट होतोय? तर नायट्रोजन ते व्हेरियस अलोविंग एलिमेंटशी रिॲक्ट होतोय. द नायट्राइड लेयर फॉर्म ऑन द सरफेस इज व्हेरी हार्ड. नायट्रायडिंग प्रोसेसमुळं काय होतंय? तर जे मटेरियल कंपोनंट जो आहे तर त्या कंपोनंटची सरफेस काय होते? व्हेरी हार्ड होते, आहे की त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काय होते? तर चेंजेस होतात. कोणत्या होतात? तर तो जो कंपोनंट जो आहे तो काय होतोय? व्हेरी हार्ड होतोय, आहे की नाही? नो क्विंचिंग इज डन. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्विंचिंग प्रोसेस काय होऊ शकत नाही. आफ्टर नायट्रायडिंग प्रोसेस नंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्विंचिंग प्रोसेस होऊ शकत नाही. अशा प्रकारचा तो काय आहे? ही काय आहे? ते एक प्रकारची नायट्रायडिंग प्रोसेस आहे, की नाही? त्याच्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत नायट्रायडिंग प्रोसेसच्या. तर नायट्रायडिंग प्रोसेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत त्या बघा तुम्ही आता, ठीक आहे. त्याची नायट्रायडिंग प्रोसेस जी आहे त्याची केस डेप्थ जी आहे इज अबाउट 0.381 mm. त्याची केस हार्डनिंग प्रोसेस जी आहे, केस डेप्थ जी आहे ती कितीपर्यंत आहे? तर 0.381 mm इतकी काय आहे? तर त्याची केस डेप्थ आहे. ते हे हार्डनेस कशी आहे? ते एक्स्ट्रीम हार्डनेस. याची हार्डनेस कशी आहे? तर एक्स्ट्रीमली ते कसे आहे? तर हार्डनेस आहे ॲज कम्पेअर्ड टू द कार्बोनायझिंग प्रोसेस, ॲज कम्पेअर्ड टू द टॅग कार्बोनायझिंग प्रोसेस आणि गॅस कार्बोनायझिंग प्रोसेसपेक्षा हे कसे आहे? ते एक्स्ट्रीम हार्डनेस प्रोसेस आहे. कोणती? तर तुमची नायट्रायडिंग प्रोसेस, आहे की नाही? केस हॅज इम्प्रूव्ह करोजन रेजिस्टन्स. आणि ही जी नायट्रायडिंग प्रोसेस केल्यामुळे त्याची जी केस हार्डनिंग मेथड जी आहे तर त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात? ते इम्प्रूव्ह करोजन रेजिस्टन्स. ते जे मटेरियल जे आहे तर ते कसं होते? त्याची करोजन रेजिस्टन्स काय होते त्याच्यामध्ये? ते कसं बनतं म्हटलं? ते इम्प्रूव्ह द करोजन रेजिस्टन्स मटेरियल ते बनतं, आहे की नाही? सिन्स नायट्रायडेड पार्ट आर नॉट क्विंच सो लेस क्रॅक. आणि याच्यामुळे काय होतंय? तर नायट्रायडिंग पार्ट जे आहेत ते क्विंच होत नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्विंचिंग प्रोसेस जर तुम्ही करायला गेले तर त्याच्यामध्ये काय होतात? क्रॅक्स होतात, आहे की नाही? ते एकदम काय होतं? हार्ड बनतं, आहे की नाही? एक्स्ट्रीम हार्ड मटेरियल होतं ते नायट्रायडिंग प्रोसेस त्याच्यावर केल्यानंतर. कशावर? तुमच्या अलाविंग स्टील मटेरियलवर, आहे की नाही? आणि ते कसे अजून म्हणतात?
तो गुड फटिक रेजिस्टन्स आहे की नाही, ते कसे म्हणतात अजून, तर गुड फटिक रेजिस्टन्स मटेरियल जे आहेत ते अशा प्रकारचे बनतात आहे की नाही. तर ह्या काय आहेत, तर 5 प्रकारच्या काय आहेत, तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तुमच्या नाईट रायडिंग केस हार्डनिंग मेथडच्या आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय आहेत, तर केस हार्डनिंग मेथड आहे. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या ज्या हार्डनिंग मेथड ज्या आहेत आहे की नाही, तर त्याही आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या लेक्चर सॅलर रायडिंग प्रोसेस जी आहे तर ती पुढच्या लेक्चरला आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर हीट ट्रीटमेंट फार्मॅसिस जे आहेत तर ती आपल्याला पुढच्या लेक्चरला बघायचं आहे की नाही. त्याच्यानंतर बॉक्स फर्नॅस आणि कोणता, हीट ट्रीटमेंट फर्नॅस आहे की नाही. तर या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तर तो काय करणार आहे आपण पुढच्या लेक्चरला आपण करणार आहे. आता पुढचा आपण इथे थांबूयात. ओके, ठीक आहे. थँक्यू.